नमस्कार. नेट्सअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आज आम्ही रावेर शिवारामध्ये कुसुंबा या भागामध्ये आहे. कुसुंबा या भागामध्ये काही महिन्यापूर्वी या शेतकऱ्यांना आपली औषधी दिलेली आहेत. म्हणजे संपूर्ण जीवाणू जे आहेत NPK शेत, रॅपअप, बायो 99 स्टीमरीच शेत, ह्या संपूर्ण गोष्टी यांना दिलेल्या आहेत. आणि बागाची काय क्वालिटी आहे काय नाही, खरंच ते समाधानी आहेत आपल्या प्रोडक्टवर का नाही आहेत. कारण त्यांचे 2 बाग आहेत. त्या 2 बागांपैकी आपल्या एका बागावर त्यांनी ह्यांचा आपला जो आहे तो प्रयोग केलेला आहे. तर या बागात आणि त्या बागामध्ये ते काय तफावत दिसते हेही आपण त्या शेतकऱ्याच्याच तोंडून ऐकूया. परत आपण बुंधा वगैरे काय आहे हा बुंधा तोही सुद्धा आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की बुंध्याची साईज वगैरे काय आहे, त्याच्यानंतर घड कसे आहेत, किती ठेवलेत, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. तर मी जास्त वेळ विलंब न करता डायरेक्ट शेतकऱ्याकडे जातो आहे आणि त्यांचंच मनोगत या ठिकाणी घेतो आहे. साहेब नमस्कार. 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 काय नाव दादा तुमचं? माझं नाव गणेश भागवत चव्हाण, गणेश भागवत चव्हाण. कुठले आपण? कुसुंबा तालुका रावेर जिल्हा जळगाव. अच्छा अच्छा. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का? काही शेतकऱ्यांचा म्हणजे जेव्हा हे यूट्यूबला जाते तेव्हा काही शेतकरी जे आहेत ते इंडिव्हिज्युअल फोन करतात, विचारतात मार्गदर्शन की साहेब मग काय केलं, कसं केलं, कसे जीवाणू सोडले. तर आपण मोबाईल नंबर सांगू शकता का साहेब? ठीक. ओके, मी देईल त्यांना, काही हरकत नाही. तर ही जी बाग आहे हे एकंदरीत किती हजार खोड आहेत? हे 3500. 3500 खोड आहे या ठिकाणी. बरं, तर ह्या 3500 खोडाला आपले तुम्हाला जे औषधी आहेत या औषधीची माहिती कोणी दिली होती आपल्याला? ते काय नाव त्या साहेबांचं? संदीपजी. संदीपजींनी. ओके ओके ओके. आणि निकम सरांच्या माध्यमातून समजा तुम्हाला ही माहिती मिळाली, तुमचे मामा जे लागतात समजा, बरोबर? बरोबर. म्हणजे ते ऑलरेडी समजा जे आहे त्यांचंही बाग असतो, त्या बागामध्ये छान असे रिझल्ट त्यांनी घेतले आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती निकम सरांच्या माध्यमातून मिळाली. बरोबर. तर सर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आपली? आम्ही आपलं रॅपम, व्हेरी गुड. स्टीमरीच, हां NPK, हां. जीवाणू. जीवाणू सर्व सोडले. हो. बरं, सोडल्यानंतर काय परिस्थिती आढळते तुम्हाला? आता आज तुमच्या बागामध्ये काय परिस्थिती आढळते? रिझल्ट छान आहे. रिझल्ट छान आहेत. हो. बरं 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 बरं. म्हणजे संपूर्ण आज जर तुम्ही पाहता तर फण्या किती ठेवलेल्या आहेत तुम्ही? मी 8 ते 9 फणे 8 ते 9 फण्या ठेवलेल्या आहेत. बरं, वादा कसा आहे साहेब? छान आहे, एक नंबर. वादासुद्धा एक नंबर तुम्हाला या ठिकाणी जाणवतो आहे. बरं, तुम्ही असं मला माहीत पडलं की तुम्ही 2 बाग आहेत तुमचे, एक दुसरा आणि एक हा. तर कोणत्या बागाला तुम्ही या बागाला आपली औषधी सोडलेली आहे? हो. तर या बागात आणि त्या बागामध्ये काय परिस्थिती जाणवते साहेब? फरक आहे थोडा. फरक आहे. हो. म्हणजे तो बाग छान आहे का आपली औषधी वापरलेली तो बाग छान आहे? हा छान आहे. हा ज्याच्यामध्ये वापरली तो छान आहे. हो. बरं बरं. म्हणजे आपण आपले हे जैविक खतं औषधं जे आहेत सोडून रसायनापासून थोडं दूर होत आहे हो. तर मला एक सांगा की संपूर्ण शेतकऱ्यांनी आपली ही औषधी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. कारण रसायन जे आहे तसंही जमीन जे आहे टणक करत चाललं आहे. धीरे धीरे करत आपल्याला रसायनापासून सुद्धा आपण जे आहे ती मुक्तता होते, जमीनसुद्धा चांगली होते आणि खोळाची जाडीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत खोळाची जाडी काय असेल असं तुम्हाला वाटते चव्हाण साहेब? 40-42च्या वरती आहे असं तुम्हाला वाटतं? बरं, एकच नाही, असे प्रत्येक खोळांची जाडी आपण बघू शकतो. या ठिकाणी बघा, हे खोळाची जाडी जर मोजायला लागलं तर सर एकदा रुमाल घेऊन मोजता का निकम साहेब? रुमालाने असं मोजा बरं, मग समजेल तुम्हाला की किती आहे. हे बघा, एकंदरीत खाली घ्या थोडं, पूर्ण समजा जे आहे त्याला झाडाला आपण मोजतोय. बघा या ठिकाणी निकम सर मोजत आहेत पूर्ण जाडी. एकंदरीत एवढं मोठं समजा जे आहे बघा, किती? 3.25 फूट, म्हणजे 3.25 ते 3.5 फूट, म्हणजे एक 42 ते 45चा बुंधा आपण या ठिकाणी बघतोय. ओके ओके ओके. तर चव्हाण साहेब आपण समाधानी आहेत असं आहे? हो हो. ओके ओके सर. आता फक्त गोलाईसाठी आम्ही तुम्हाला काही औषधी सजेस्ट करणार आहोत आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर परत जेव्हा चक्कर मारू तेव्हा आता ही दिसणारी फणी, या फणीचे समजा जे आहे ते गोलाई वगैरे किंवा वादा वगैरे आज आपण बघतोय, पण जेव्हा आता मी काही औषधी यांना फक्त गोलाईसाठी देणार आहे, ही औषधी दिल्यानंतर 8-15 दिवसानंतर याच फण्यांची जाडी जी आहे, गोलाई वगैरे जी आहे ते कशी होते आणि राशीमध्ये कसा बदल पडतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी बघा पूर्ण NPK शेत, गुडाचं पाणी, ताक वगैरे हे जे आहे ना सोडूनच हे पूर्णपणे आपण बघतोय की प्रत्येक पेंदा करून दिन मी तरी आला गे अरे मटेरियल पे घेणार आहे. छान सर, खरंच वाखाण्याजोगी छान बाग बनली.
गोल झाला की ते घर दिसते ना पुरे. हां लहान आणले ते. चकाकी शायनिंग सुद्धा येईल बढिया. कोणत्या प्रकारचा काळा डाग वगैरे दिसणार नाही तुम्हाला नंतर. त्यांची तर जमीन काळीची आहे. बरं काय इतकी चिकट आहे बघ, जर मातीची टाकली ना तर निघत नाही. अशा जमीन मध्ये लवकर पचत नाही बाग काळ्या जमीन मध्ये. हा जमला तुमचा. नाही मस्त जीवाणू बढिया त्या पद्धतीच्या सोडलेत त्यांनी.